तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉग आपला थोडासा लेट झालाय. तर संडेला गेलो होतो घरी आणि आपली होती मॅच. तर मग काय पावाला बोललो चल, बसलो गाडीवर आणि डायरेक्ट गेलो पालीला. जाताना लागला पालीचा किल्ला म्हणजे आपला सरसगड. आणि मग मस्त दिंडी वगैरे चालू होती आणि मग जाऊन पोचलो पर्लीला. पर्ली म्हणजे सुकी मच्छीची बाजारपेठ. इकडे रिझनेबल रेटमध्ये मच्छी मिळून जाते. आणि पावा तर बोलतोय मला यांच्याशी रेस लावायची आहे, पण काय त्यांनी आम्हाला वारा सुद्धा दाखवला नाही आणि डायरेक्ट जाऊन पोचलो आपल्या ग्राउंडवरती. रोड तर भयानकच होता, पण फायनली पोचलो आम्ही ग्राउंडवरती. आमच्या मॅचला होता उशीर आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण होती डाऊन. मग काय पुन्हा गेलो पर्लीमध्ये. तर मित्रांनो, पर्लीला आलेलो आपण. आपल्या दादाचा रसवंती गृह आहे. पॉवरफुल भेटला आम्हाला. आम्ही डबल मारला आणि दादाने आपल्याला मदत पण केली होती. चार्जिंग माझी मोबाईलची लो होती आणि चार्जिंग वगैरे करायला दिला आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपला मेन हायवे आहे आणि हा ओम साई रसवंत गृह आहे. तुम्ही या. A few moments later. इकडे कंपल्सरी टी शर्ट आहे आणि ही टी शर्ट आणली नाही. इकडे बघा काय घेऊन आले सगळे एकामेकाचा घालता येईल. आमची पालीतला गोविंद्याचं टी शर्ट घ्यायची वेळ आलेली. गोविंद्याची टी शर्ट आई याची तर कंडिशनच बेकार आहे. आणि मग फायनली झाली मॅचला सुरुवात. लेकिन ये साला कर क्या रहा है बॉलिंग यहाँ चालू होती तर ह्यांनी नारळ विरळ लावायला सुरुवात केली, पण याचा उपयोग काय आमच्या टीमवर पडला नाही. पोरं भारी खेळली, कट टू कट चुरस अशी मॅच झाली आणि आम्ही हारलो आणि पुन्हा निघालो घरी. तर आजचा दिवस आपला असा गेला.